भारतातील विलक्षण गावे. नंबर 1 आळंदी गाव. आळंदी या गावात आजही मांस मटण मिळत नाही. या गोष्टीला 70 वर्षे पूर्ण झाली आहेत. नंबर 2 शनी शिंगणापूर महाराष्ट्र. संपूर्ण गावात एकाही घराला कडी कोयंडा नाही. सर्व दारे उघडे असतात. नंबर 3 सेटफळ महाराष्ट्र. प्रत्येक ग्रामस्थानाच्या घरात कुटुंबाचा सदस्य आपल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती असते. नंबर 4 हिरवे बाजार महाराष्ट्र. भारतातील सर्वात श्रीमंत खेडे. 60 अब्जाधीश घरे, एकही गरीब नाही. सर्वाधिक जीडीपी असणारं हे खेडं आहे. नंबर 5 पनसरी गुजरात. भारतातील सर्वात अत्याधुनिक खेडेगाव. गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून वायफाय सुविधाही आहेत. गावातील सर्व पददीप सौर ऊर्जेवर चालतात. नंबर 6 जंबूर गुजरात. भारतीय वंशाचे असूनही सर्व नागरिक आफ्रिकन वाटतात. आफ्रिकन अशीच ओळख आहे गावाची. नंबर 7 कुलधारा राजस्थान. अनिवासी गाव. गावात कोणीही राहत नाही. घरे बेवारस सोडलेली आहेत. नंबर 8 कोंडिनी केरळ. जुळ्यांचे गाव. जवळपास प्रत्येक घरात जुळ आहे. नंबर 9 मत्तूर कर्नाटक. दैनंदिन व्यवहारासह सगळ्या कामकाजासाठी संस्कृत भाषेचा वापर करणारे 10,000 वस्तीचे हे गाव आहे. नंबर 10 बरवानकाला बिहार. ब्रह्मचार्यांचे गाव. गेल्या 50 वर्षापासून गावात लग्न सोहळाच नाही. इथे सर्वच ब्रह्मचारी आहेत. नंबर 11 मावलिनाँग मेघालया. आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव. पर्यटकांना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील महाकाय पत्थराचे निसर्ग शिल्पे इथे आहे. नंबर 12 रोंगडोई आसाम. बेंडुकाचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो अशी श्रद्धा जपणारे हे गाव आहे. असं लग्न हा ग्रामसणच असतो. या गावातील उत्सव असतो. नंबर 13 कोर्लेगाव रायगड जिल्हा महाराष्ट्र. कोर्लेगाव स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगीज गेल्यानंतरही पोर्तुगीज भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारं एकमेव गाव आहे. नंबर 14 मधोपती गाव उत्तर प्रदेश. एका गावातून 46 पेक्षा जास्त IAS बनलेले हे गाव. 90% पेक्षा जास्त सरकारी नोकरीमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केलेले आहे. नंबर 15 झुंझुनू राजस्थान. हे गाव फौजीचं गाव आहे. एका घरातून 3-4 फौजी आहेत. 5-5 पिढ्यापासून प्रत्येक घरात फौजी बनलेले आहेत. खरी देशसेवा म्हणजे हे गाव आहे. आणि या गावातील प्रत्येक व्यक्ती 6,000 पेक्षा जास्त सेवानिवृत्ती आहेत. आणि 11,000 पेक्षा जास्त फौजी देशाच्या विविध भागात नोकरीवर रुजू आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.